तासाला आपण मुलाखत या घटकाला सुरुवात केली होती. साधारणतः 10 मार्काला 14 मार्काला हा घटक आहे. 5-5 प्रश्नाचे 2 प्रश्न येतील आणि 2-2 मार्काचे 2 असे 14 मार्काचं या घटकावर येणार आहे. बरोबर. या 14 मार्काच्या परीक्षेवर 14 मार्काचं आपल्याला या घटकावर लिहायचं आहे. येतोय का आता क्लिअर आवाज? येतोय? ब्रेक होत नाही आवाज ना आता? ओके ओके. तर एकूण आपण 14 मार्काचं या घटकावर प्रश्न येणार आहेत. 5-5 मार्काचे 2 आणि 2-2 मार्काचे 2 असे 14. बरोबर. तर त्याचं स्वरूप कसं आहे हे मी तुम्हाला सांगेलच. ह्या पीडीएफच्या शेवटी ते आहे. लेक्चरला सुरुवात करूया आपण. आणि मुलाखत हा अरबी शब्द आहे. या मुलाखत या शब्दावरून मुलाकात या शब्दावरून मुलाखत हा शब्द आपण मराठीमध्ये वापरतो. इंग्रजीमध्ये इंटरव्ह्यू हा शब्द वापरतो. मुलाखतीमधून व्यक्तीच्या जीवनाचा कर्तृत्वाचा शोध घेतला जातो. मुलाखत देणं आणि घेणं हे काय आहे? कौशल्याचं काम आहे. त्याचप्रमाणे पहा, मुलाखत म्हणजे संवाद. हा संवाद पूर्वनियोजित असतो, हेतुपूर्वक असतो. काल एक आपण त्रिकोण पाहिला होता पहा. तो त्रिकोण मुलाखत देणारा शिखरावर असतो, घेणारा आणि ऐकणारा तळामध्ये असतात. बरोबर. आणि या तिघांच्या सहकार्यातून ही मुलाखत पार पडत असते. त्यानंतर क्रमबद्ध प्रश्न विचारून व्यक्तीच्या जीवनाचा, समोरच्या व्यक्तीच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा आढावा घेतला जातो. त्याचप्रमाणे मुलाखती वैचारिक असतात, भावनिक असतात. ह्या आपण मुलाखतीचे प्रकारही पाहिले होते, स्वरूप पाहिलं होतं. त्याचप्रमाणे फोनवरून मुलाखत घेतली जाते. मुलाखत लिखित, मौखिक, ध्वनिमुद्रित आणि प्रकट अशा स्वरूपाचे असते, हेही पाहिलं होतं. आणि हे मुलाखतीचे प्रकार विचार प्रवर्तक, भावना प्रदान, श्रोत्यांचे कुतूहल शमवणाऱ्या, एखाद्या विषयाच्या सर्व बाजू स्पष्ट करणाऱ्या, अनुभव कथन करणाऱ्या, वाङ्मयीन सौंदर्य उलगडून दाखवणाऱ्या, पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या. बरोबर. इथपर्यंत पाहिलं होतं. आजच्या तासाला आपण पाहूया मुलाखत कोणाची घ्यावी. बरोबर. आता हा असा प्रश्न आहे, जसं संगणक आहे. तुम्हाला जे विचारलं की संगणक कोणत्या क्षेत्रामध्ये वापरला जात नाही. बरोबर. अगदी अलीकडच्या काळामध्ये स्मशानभूमीमध्ये सुद्धा संगणक वापरला जातो. बरोबर. म्हणजे संगणकाला असं कोणतं क्षेत्र वर्ज्य नाही. जगामध्ये जेवढे जेवढे क्षेत्र आहेत की त्यामध्ये संगणक वापरला जातो. तसं मुलाखत कोणाची घ्यावी, मुलाखतीला कोणतंही क्षेत्र वर्ज्य नाही. बरोबर. अगदी रस्त्यावर भाजी विकणाऱ्या विक्रेत्यापासून ते कोटी कोटी रुपयाच्या गाडी विकणाऱ्या शोरूम पर्यंत, किंवा अगदी साध्यातल्या साध्या माणसापासून ते आपण पंतप्रधान, राष्ट्रपती पर्यंत कोणाचीही मुलाखत घेऊ शकतो. पण ही मुलाखत घेण्यासाठी एक गोष्ट महत्वाची असते. ज्याच्याजवळ सांगण्यासारखे काही आहे आणि ज्याच्याकडून ऐकण्यासारखे काही आहे. बरोबर. म्हणजे ज्याच्याकडे सांगण्यासारखं काय आहे आणि ज्याच्याकडून ऐकण्यासारखं काय आहे. म्हणजे ज्याच्याकडे काहीतरी सांगण्यासारखं आहे बाबा, आणि ते सांगितलेलं समोरच्या व्यक्तींनी ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर त्याला काहीतरी फायदा होऊ शकतो. या सर्वांच्या आपण मुलाखती घेऊ शकतो. बरोबर. अशा व्यक्तींची सगळ्यात महत्वाची गोष्ट काय मुलाखतीमध्ये, ज्याच्याजवळ सांगण्यासारखं भरपूर आहे किंवा काही आहे. मग ती व्यक्ती कोणत्या स्तरातील असेल, कोणत्या देशातील असेल, कोणत्या धर्मातील असेल, कोणत्या व्यवसायातील असेल, कोणत्या जातीतील असेल,
हा प्रश्न त्या ठिकाणी गौण आहे. तिच्याकडे सांगण्यासारखं काय आहे आणि ज्याच्याकडून ऐकण्यासारखं आहे, ही मुलाखतीचं पहिलं तत्व आहे. यांची आपण मुलाखत घेऊ शकतो. सामान्यतः कर्तृत्व संपन्न व्यक्ती, ज्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष ठसा उमटवला आहे, अशा असाधारण व्यक्ती, बरोबर, अशा सगळ्यांच्या आपण काय घेऊ शकतो, मुलाखती घेऊ शकतो. ज्यांनी जगावेगळी आव्हाने पेलून असामान्य कर्तृत्व गाजवले आहे, बरोबर, अशा सगळ्या व्यक्तींची आपण काय करू शकतो, मुलाखत घेऊ शकतो. बरोबर, म्हणजे ज्याच्याकडे सांगण्यासारखं काय आहे आणि ज्याच्याकडून ऐकण्यासारखं काय आहे, कर्तृत्व संपन्न व्यक्ती, मग क्षेत्र कोणतेही असो, ज्यांनी जगावेगळी आव्हाने पेलून असामान्य कर्तृत्व केले आहे, अशा व्यक्तींची आपण मुलाखत घेऊ शकतो. त्यानंतर समाजात ज्याच्याबद्दल विशेष आदर आणि कुतूहल आहे, काय की समाजात ज्या व्यक्तीबद्दल विशेष आदर आहे आणि कुतूहल आहे, अशा व्यक्तींची आपण मुलाखत घेऊ शकतो. बरोबर, लक्षात आलं. फक्त एकच गोष्ट मुलाखत घेण्यामध्ये महत्वाची आहे की त्या समोरच्या व्यक्तीकडं सांगण्यासारखं काहीतरी असलं पाहिजे आणि त्याने सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या ऐकण्यासारखं काय असलं पाहिजे. बरोबर, त्या मग ते सांगण्यामध्ये त्यांनी कशी आव्हानं स्वीकारली, कशी आव्हानं पेलली, त्याचबरोबर समाजात ज्याला विशेष आदर आहे, कुतूहल आहे, अशा सर्व व्यक्तींची आपण मुलाखत घेऊ शकतो. बरोबर, पुढे पहा. अशा कितीतरी जणांची मुलाखत घेतली जाऊ शकते, अगदी सामान्य माणसाचीही मुलाखत घेतली जाऊ शकते. फक्त अट एकच आहे की त्याच्याकडं सांगण्यासारखं काय असलं पाहिजे, काहीतरी असलं पाहिजे. बरोबर, आगळं वेगळं काहीतरी असलं पाहिजे. लक्षात येत आहे. आता उदाहरणार्थ पहा, लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार, खासदार, सरपंच, उपसरपंच, महापौर, उपमहापौर. कलावंत म्हणजे सगळे अभिनेते, त्यामध्ये अभिनेत्या सुद्धा आल्या. खेळाडू, सगळ्याच प्रकारचे खेळ आणि सगळ्याच प्रकारचे खेळाडू. वैज्ञानिक, जगामध्ये जे विज्ञानाचा आधार घेऊन संशोधन करतात, त्याचा फायदा समाजाला होतो, असे वैज्ञानिक. अलीकडच्या काळामध्ये या दोन गोष्टींना तर खूप महत्व आलेले आहे या 2 वर्षामध्ये. एक म्हणजे ज्यांनी कोरोनावर लस काढण्याचं संशोधन केलेलं आहे, अशा व्यक्ती, बरोबर, म्हणजे वैज्ञानिक. त्याचबरोबर डॉक्टर, परिचारिका, अध्यापक असे असू शकतात. तसेच व्यावसायिक, अनेक व्यावसायिक असतात, उद्योजक असतात, वकील, विशेषज्ञ, तंत्रज्ञ, लेखक, कवी, गिर्यारोहक, संपादक, ज्येष्ठ नागरिक, सैनिक, वैमानिक, पुरस्कार विजेते, विचारवंत, शेतमजूर, कामगार, अगदी फेरीवाले सुद्धाही असू शकतात. बरोबर, म्हणजे आता कोणीही व्यक्ती, म्हणजे मुलाखतीला जसं मी तुम्हाला सांगितलं की मुलाखतीला कोणतंही क्षेत्र वर्ज्य नाही. बरोबर, तुम्हाला जर मुलाखतीचा नमुना जर पाहायचा असेल, मी तुम्हाला कालच सांगितलं आहे की सुधीर गाडगीळ, युट्यूबवर जायचं आणि युट्यूबवर सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखती असं टाकायचं, किंवा सुधीर गाडगीळ सिंधुताई सपकाळ टाका, सुधीर गाडगीळ बाळासाहेब ठाकरे टाका, सुधीर गाडगीळ शरद पवार टाका, सुधीर गाडगीळ पु ल देशपांडे टाका. तुम्हाला मुलाखत कशी घ्यायची आणि त्या मुलाखतीमधून कसं समोरच्याचं व्यक्तिमत्व फुलवत जायचं हे दिसेल. बरोबर, आता आपण ऑनलाईन अशी मुलाखत टाकू शकत नाही, तुम्ही नेटवरती पाहू शकता. जर तुम्ही ऑफलाईन असता किंवा जर तुम्ही ऑफलाईन आला तर आपण नक्कीच त्या ठिकाणी काय करू, मुलाखत पाहूया. बरोबर, मी तुम्हाला कालच सांगितले की सुधीर गाडगीळांच्या ज्या मुलाखती आहेत किंवा आणखी बऱ्याचशा आहेत की बऱ्याचशा लोकांनी तुम्ही युट्यूबला मुलाखत टाका फक्त,
मग तुम्हाला सगळ्यांच्या मुलाखती पाहायला नमुना पाहायला मिळेल. तर आपण पाहतोय की या ठिकाणी ही जी उदाहरणं दिलेली आहेत की मुलाखत कोणाची घ्यायची, एकच लक्षात ठेवायचं की ज्याच्यापाशी सांगण्यासारखं काहीतरी असेल आणि बाकी हे सगळे मुलाखतीचे घटक आहेत की ज्यांची आपण मुलाखती घेऊ शकतो. लक्षात येत आहे? तर पुढे पाहूया. हे पहा, साधारणपणे तुम्हाला कळेल की हे सामाजिक आहे, सांस्कृतिक बाबा महाराज सातारकर आहेत की तुम्ही जर हरिपाठ किंवा कीर्तन ऐकली असतील तर अतिशय छान सुंदर. गान कोकिळा लता मंगेशकर, हे जयंत नारळीकर आहेत विज्ञानाशी निगडीत. त्यानंतर हे तर नाव तुम्हाला काही सांगायची गरज नाही, अलीकडच्या मुलांना थोडंसं सांगावं लागेल, पण तुमच्या ज्या घरात मोठा भाव असेल किंवा वडील असतील, आणखी चुलते असतील, तर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हे आहेत. मुकेश अंबानी औद्योगिक क्षेत्राशी, ह्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत प्रतिभाताई पाटील. आणि ह्या सीतारामन मोदी सरकारांच्या अर्थमंत्री होत्या, संरक्षण आता अर्थमंत्री आहेत, संरक्षण मंत्री होत्या, बरोबर. जुई, काही तुला विचारायचं आहे का? जुई बारटक्के, काही शंका आहे का तुझी? चॅट बॉक्स मध्ये हे करून पाठव. ओके. तर ह्या ज्या आहेत कर्तृत्ववान व्यक्तींची मुलाखतीची कार्यक्षेत्र. ओके, असू दे, काय अडचण नाही. तर विशेष उल्लेखनीय कार्यांची दखल संशोधक, डॉक्टर, वकील यांची यादी आपल्याला अशीच पुढं वाढवत जाता येईल. माझ्या अंदाजाने पहिलं चित्र आहे ते बाबा आमटेंचं आहे आणि या सगळ्या व्यक्ती आहेत, बरोबर. जे आपण मग अशी उदाहरणं पाहिली होती हे थोडस याच्या स्वरूपात. अशा प्रकारे आपण सगळ्या कोणाच्याही मुलाखती घेऊ शकतो. आता मुलाखत घ्यायचं ठरलं, पण मुलाखत का घ्यायची? मुलाखत घेण्यापाठीमागे हेतू काय असतो, बरोबर. पहिला हेतू, मुलाखत काय घ्यायची? मुलाखत देणाऱ्याच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू समजावून घेणे. आधीच्या जे तुम्हाला स्लाइडवर चित्र दाखवली होती, मग कोण आहे? लता मंगेशकर असते. सर्व उदाहरणार्थ आपली लता मंगेशकरांची मुलाखत घ्यायची. का घ्यायची मुलाखत? की त्यांचं आवाज, की त्यांनी गायलेली गीते, बरोबर, की त्यांचं समाजात असलेलं स्थान, आणि त्यांनी त्यांच्या गायन क्षेत्रामध्ये जी उंची गाठलेली आहे, ही उंची गाठत असताना त्यांनी कसा प्रयत्न केला, कोणत्या समस्या त्यांच्या समोर आल्या, त्या समस्यांवर कशा प्रकारे मात केली, हे आपल्याला समजून घेता येईल. मुलाखतीचे दुसरं आपण लता मंगेशकरांची मुलाखत घ्यायची म्हटलं. त्यानंतर मुलाखत देणाऱ्याचे कार्य कर्तृत्व जाणून घेणे. समजा आपल्याला सचिन तेंडुलकरची मुलाखत घ्यायची आहे की त्याने लहान वयामध्ये कसा क्रिकेटचा सराव केला, किती त्याला अडचणी आल्या, किती संघर्ष करावा लागला, किती सराव करावा लागला, ते सराव करत असताना येणाऱ्या अडचणी, त्याचं कार्यकर्तृत्व. आणि हे होत असताना सुद्धा तो खेळत होता आणि त्यावेळेस सुद्धा त्यामध्ये त्याला झालेली दुखणी, आजार, या सगळ्या गोष्टी. म्हणजे कोणत्याही व्यक्तीची आपण जर मुलाखत घ्यायची म्हटलं तर कार्यकर्तृत्व, त्यानंतर जीवन संघर्षावर प्रकाश टाकून लोकांना प्रेरित करतात ते, बरोबर. तुम्ही चक दे इंडिया सारखा जर चित्रपट पाहिला असेल की त्या जो कोच असतो कबीर खान, त्या कोचला एक गद्दार म्हटलेलं असतं आणि महिला संघाची हॉकी टीम परदेशात खेळायला जायची असते, त्यावेळी किती संघर्ष करावा लागतो, लक्षात आलं, या सगळ्या गोष्टी, बरोबर. आणि मग त्या ठिकाणी किती जीवन संघर्ष. तुम्ही जर नुकतंच आता 2-3 दिवसापूर्वी मिल्खा सिंग यांचं दुःखद निधन झालेलं आहे, त्यांचा जर आपण मिल्खा भाग हा चित्रपट पाहिला तर आपल्या लक्षात येईल की कशा प्रकारे एखादी सामान्य घरातील व्यक्ती असामान्य प्रकारचं यश संपादन करू शकते.
बरोबर. आणि मग किती गरज परिस्थिती आहे. आणखी उदाहरण आता मी सिनेमाचीच का सांगतोय, की तुम्ही ते पाहिलेले आहेत. दंगल सारखा जर चित्रपट पाहिला, गीता फोगट आणि बबिता फोगट या हरियाणातील असणाऱ्या मुली, त्यांच्या वडिलांनी केलेलं म्हणजे मुली असून सुद्धा कुस्ती हा नवीन प्रकार, पण त्यांनी भारताला जागतिक दर्जाचं यश मिळवून दिलं, सुवर्ण पदक मिळवून दिलेली आहेत. आणि जर आपल्याला त्यांची मुलाखत घ्यायची आहे, बबिता आणि गीताची जर मुलाखत घ्यायची म्हणजे तर त्यांचा जो जीवन संघर्ष आहे, वडिलांनी कशा प्रकारे त्यांच्याकडून तयारी करून घेतली, या सगळ्या गोष्टी मी ही उदाहरणं का की तुम्हाला ती माहीत आहेत. बरोबर. म्हणून हे मुलाखतीचे हेतू आहेत. व्यक्तिमत्व आपल्याला ज्यावेळी आपल्याला प्रश्न लिहायचा आहे किंवा प्रश्न तयार करायचे आहेत, या गोष्टी त्यामध्ये सगळ्या येणं काय आहे, अपेक्षित आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर कर्तृत्ववान व्यक्तीच्या आत दडलेला माणूस. लक्षात आलं. एखादी व्यक्ती यशस्वी होते, यशाच्या शिखरावर आपल्याला असताना दिसते. साधारणतः एक 2-3 दिवसापूर्वीच उदाहरण पहा. जागतिक दर्जाचा फुटबॉलपटू कोण, रोनाल्डो कोण आहे, 7 नंबर जर्सी वाला. आणि मुलाखत चालली होती आणि त्याच्या समोर क्रिस्टिनो रोनाल्डो, बरोबर बरोबर असेल माझ्या अंदाजाने नाव, तर त्याने कोका कोला समोर मांडल्या होत्या आणि त्याने सांगितलं की मला कोका कोला नको, पाणी प्यायला पाहिजे. ते त्याच्या एका वाक्यावर कोका कोला या कंपनीचा 350 कोटी रुपयाचा नुकसान झालेलं आहे. बरोबर. आता हा जो आपण रोनाल्डो बघितला तर तो म्हणजे त्याची परिस्थिती आता तो श्रीमंत आहे, किंवा जगातला कोणताही माणूस घ्या की तो आता शिखरावर पोहोचलेला आहे, पण जन्मजात तो तसा नसणार आहे. बरोबर. मग कर्तृत्ववान व्यक्तीच्या आत दडलेला जो माणूस आहे, त्याचं आपल्या कुटुंबाविषयी असणारं प्रेम, समाजाविषयी असणारं प्रेम, लक्षात आलं. या सगळ्या गोष्टी आपल्याला मुलाखतीमधून काय करायच्या असतात, समजावून घ्यायच्या असतात. लक्षात आलं. लक्षात आलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण क्रिस्टियानो रोनाल्डो, बरोबर 7 नंबर, बरोबर नाव सांगितलं मी ते, त्याने त्याच्या एका फक्त त्याची प्रेस कॉन्फरन्स चालली होती आणि त्याने काय केलं, फक्त ते कोको कोलाच्या ज्या 2 बाटल्या मांडल्या होत्या त्या बाजूला हटवल्या आणि पाणी द्या म्हटला, तर त्याच्या एका वाक्यामुळं एका कंपनीला एका मिनिटामध्ये 350 कोटी रुपयाचा काय झालेला आहे, नुकसान झालेलं आहे. लक्षात आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे की अशा प्रकारे जे कर्तृत्ववान लोक असतात त्यांच्यामध्ये दडलेला माणूस आपल्याला पाहायचा, मुलाखतीच्या साहाय्याने आपण काय करू शकतो, पाहू शकतो. बरोबर. त्यानंतर विविध विचारवंतांची विविध विषयावरील मते समजून घेणे, एखाद्या तज्ञ व्यक्तीकडून एखादी घटना सखोलपणे समजून घेणे. तुम्ही जर आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये भारतीय वंशाचे पण अमेरिकेमध्ये असलेले डॉक्टर रवी गोडसे, लोकमत, तुम्ही जर फेसबुकवर असाल तर लोकमत, महाराष्ट्र टाइम किंवा अनेक वर्तमानपत्रांना ते इंटरव्ह्यू देतात. आणि अगदी ज्या वेळी कोरोना आलाय तिथपासून त्या डॉक्टर रवी गोडसेंची मी मतं ऐकतोय. ते अतिशय छान पद्धतीने कोरोनावर काय काळजी घ्यायची, लसीकरणाचं काय महत्व आहे, लोकांनी पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट, बरोबर. मग कोणत्याही क्षेत्रातील एखादी तज्ञ व्यक्ती असेल, त्या व्यक्तीकडून एखाद्या घटनेचा सखोलपणे अभ्यास, मग चित्रपट असेल, कोणती राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, या क्षेत्रातील व्यक्तीकडून त्या सखोलपणे आपण काय करून घेतो, समजावून घेऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे हे काय आहेत, मुलाखतीचे हेतू आहेत. बरोबर. मुलाखत देणारी व्यक्ती ज्या परिसरात लहानाची मोठी झाली त्या भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थितीचा सर्वसामान्यांना ओळख करून देणे, काय मुलाखतीचा हेतू असतो. आता एखादी व्यक्ती आहे की ती ज्या परिसरात मोठी झाली, समजा आपण मिल्खा सिंगांचं उदाहरण घेतलं,
घ्यायचं म्हटलं, ज्या परिसरात ती लहानाची मोठी झालेली आहे, मग तिथला भौगोलिक परिसर कसा होता, सामाजिक सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती, या सगळ्यांची ओळख मुलाखतीमधून आपल्याला करून देता येते. समाज प्रबोधन करणे हा मुलाखतीचा हेतू असतो. तुम्ही जर राजेश ठोंबरे आपल्या इथं परिवर्तन व्याख्यानमालामध्ये राजेश ठोंबरे यांचं व्याख्यान झालेलं आहे. सर्पमित्र आहे. अतिशय तुम्हाला मी ऑफलाईन ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस तुम्हाला मी आपण ह्या गोष्टीवर बोलूया. साधारण साध्या घरात जन्मलेला अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये जन्मलेली व्यक्ती, आज त्या व्यक्तीने जवळजवळ 10-12 हजार लोकांचे सर्पदंशापासून प्राण वाचवलेले आहेत. कुठल्याही पाठीमागं बॅकग्राऊंड नाही, काही नाही, स्वतःच्या हिमतीवर आणि अतिशय गरीब व्यक्ती आणि जमिनीवर पाय ठेवून असं म्हणतात ना, अशी व्यक्ती. ऑफलाईन आपलं कधी सुरू झालं की मला राजेश ठोंबरे यांची आठवण करायची, तुम्हाला नक्कीच माहिती सांगेन. आणि ते समाज प्रबोधन जे आहे किंवा इतक्या लोकांना त्यांनी वाचवलेलं आहे, मुलाखतीचा हा एक हेतू असतो. त्यानंतर कलागुणांचा रसास्वाद घेणे, मुलाखत दात्याची जडणघडण लक्षात घेणे, सामान्य व्यक्तीच्या मनातील शंकांचे निरसन करते. की सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये अनेक अशा शंका असतात, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या शंकांचं आपण मुलाखतींच्या साह्याने निरसन करू शकतो. की तुम्ही अनेक दूरदर्शनवर, अनेक खाजगी वाहिन्यांवर पाहत असाल की वेगवेगळे आजार आहेत बघ, शुगर असेल, बीपी असेल, त्यानंतर पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल किंवा आणखी काय अनेक कार्यक्रम लागतात. किंवा योगाचं महत्व, कालच 21 जून जागतिक योगा दिन साजरा केला आपण. की योग करण्याचं जीवनामध्ये काय महत्व आहे, व्यायामाचं काय महत्व आहे. की लोकांच्या मनामध्ये आता पहा की ज्याला जो आजार आहे तोच तो कार्यक्रम बघेल आणि त्याच्या मनातील शंकांचं समाधान करेल. बरोबर, हे मुलाखतीचं कार्य असलेलं दिसून येतं आपल्याला. म्हणजे आतापर्यंत आपण जे सगळ्या गोष्टी पाहिल्या हे मुलाखतीचे हेतू होते. काय होते हे? मुलाखत आपण का घेतो? ज्यावेळी आपण मुलाखतीचे प्रश्न तयार करणार आहे, समजा असं असेल की परिचारिका याची मुलाखत घेण्यासाठी तुम्ही प्रश्न तयार करा, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी काय होतील तिथं उपयोगाच्या ठरतील. जे आपल्याला हेतू 2 मार्काला प्रश्न लिहायचा आहे, तो प्रश्न आपल्याला की असा प्रश्न येईल की मुलाखतीचे हेतू काय आहेत तुमच्या शब्दातल्या, किंवा असा काही प्रश्न येईल आपण त्याच्यावर चर्चा करूया. त्याचं उत्तर तुम्हाला याच्यापैकी लिहावं लागणार आहे. हे झाले मुलाखतीचे हेतू. आता मुलाखतीची पूर्वतयारी, मुलाखतीची आपल्याला पूर्वतयारी करावी लागते. काय तयारी करावी लागते पहा, मुलाखत उत्तम व्हावी यासाठी पूर्वतयारी करावीच लागते. पूर्वतयारीचा गृहपाठ भरपूर करणे यशस्वी मुलाखतीचा पाया आहे. बरोबर, जर आपल्याला एखाद्या खेळाडूची मुलाखत घ्यायची आहे, सहज आपण गेलो आणि त्याला खेळाडूची मुलाखत घेऊ, जमणार नाही. त्यासाठी तुम्हाला गृहपाठ करावा लागतो. गृहपाठ म्हणजे काय, की तुम्हाला पूर्व तयारी करावी लागते. खेळाडू कोण आहे, कोणत्या खेळाशी निगडीत आहे, त्याचं योगदान काय आहे. बरोबर, म्हणजे तुम्ही ही जी तयारी केली मुलाखत देणाऱ्यापेक्षा, आपण एक वाक्य पाहिलं मगाशी की मुलाखत देणे आणि घेणे ही कौशल्याची काम आहेत. बरोबर, नुसते प्रश्न विचारायचे म्हणजे मुलाखत झाली असं नाही, की सगळी माहिती मिळेल अशी नाही. तर असे काही प्रश्न विचारायचे की त्या मुलाखतीमधून समोरच्याच्या व्यक्तिमत्वाचाही आपल्याला अंदाज येईल आणि जे मुलाखत ऐकण्यासाठी बसलेले जे श्रोते आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांनाही शंकांचं काय होणार आहे, समाधान होणार आहे. जर एखाद्या सभागृहामध्ये मुलाखत असेल आणि त्या सभागृहामध्ये 1000-2000 माणसं जर ती मुलाखत ऐकायला बसले असतील, तर ते मुलाखत विचारणारी जी व्यक्ती असते तर त्या सगळ्या प्रेक्षकांचा प्रतिनिधी असते. बरोबर, म्हणजे सगळेजण प्रश्न त्या सभागृहामध्ये बसलेली व्यक्ती त्या मुलाखत दात्याला प्रश्न विचारू शकणार नाही. आपला तो प्रतिनिधी असतो. त्यासाठी त्याला काय प्रश्न असतील, त्याचबरोबर काय कशी तयारी करावी, लक्षात आलं. म्हणून मुलाखती असा प्रश्न तुम्हाला येईल, तुम्हाला समजा टिंब व्यक्तीची, अमक्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे, तुम्ही त्याची पूर्वतयारी काय करा, लक्षात आलं. त्या प्रश्नाचं हे उत्तर असेल.
की पूर्वतयारीचा गृहपाठ तुम्हाला करावा लागतो. ती यशस्वी मुलाखतीची पाया आहे. सर्वात महत्वाची पूर्वतयारी म्हणजे ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याबद्दलची आवश्यक माहिती, जी आता मी तुम्हाला सांगितलं की ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे त्याबद्दलची आवश्यक माहिती मुलाखत घेणाऱ्याकडे उपलब्ध असली पाहिजे. बरोबर. कोणती माहिती असली पाहिजे पहा. समजा आपण एखाद्या शास्त्रज्ञाची मुलाखत घेत आहोत किंवा एखाद्या डॉक्टरची मुलाखत घेत आहोत, तर आपल्याकडे काय माहित असलं पाहिजे? आपल्याला त्याचं पूर्ण नाव माहित असलं पाहिजे, त्याचं टोपण नाव काय आहे ते माहित असलं पाहिजे, त्याचं वय किती आहे, जन्म दिनांक किती आहे, जन्मस्थळ कोणतं आहे, पत्ता काय आहे, शिक्षण काय आहे, कौटुंबिक माहिती, कर्तृत्व, सध्याचा हुद्दा, मिळालेले मान सन्मान, पुरस्कार, लेखन कार्य, वैचारिक पार्श्वभूमी इत्यादीची माहिती आपल्याला असावीच लागते. लक्षात आलं आता? की जे आता आपण गृहपाठ म्हटलेला आहे किंवा पूर्वतयारी हा शब्द वापरलेला आहे, यशस्वी मुलाखतीचा पाया असंही म्हटलेलं आहे. तर ज्या कोणाची आपण मुलाखत घेणार आहोत त्या व्यक्तीच्या एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे. भले आपण त्या सगळ्या विचारणार नाहीत, पण त्या आपल्याला माहित असणं पाहिजे. कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असतील तर त्या एखाद्या वेळी मुलाखत दात्याने दिलेलं जे उत्तर आहे त्याच्याशी धागा पकडून तुम्ही काय करू शकता, या सगळ्या माहितीच्या आधारे आणखी मुलाखत रोमांचकारी किंवा काय म्हणायचं प्रेक्षणीय करू शकता. बरोबर. मुलाखत घेणाऱ्याने मुलाखतीच्या विषयी संबंधी, लक्षात आलं, जो मुलाखत घेणार आहे विषय संबंधी सखोल वाचन करून ठेवलं पाहिजे. जर तुम्ही खेळाडूची मुलाखत घेत असाल तर त्याच्या नोंदी तुमच्याकडे असल्या पाहिजे. जर तुम्ही एखाद्या गायकाची मुलाखत घेत असाल तर त्याने गायलेली गाणी, त्याला मिळालेले पुरस्कार, त्याने केलेला संघर्ष, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सखोल माहीत असल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे मुलाखतीचे उद्दिष्ट काय आहे हेही नीट जाणून घेतलं पाहिजे. कळालं? शेतकऱ्याची मुलाखत घेतो आहोत तर त्याने शेतीमध्ये केलेले बदल, नाविन्यपूर्ण बदल, एखाद्या भाजी विक्रेत्याची मुलाखत आपण घेतो आहोत तर त्या व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी, त्या व्यवसायामधले संभाव्य धोके, त्या व्यवसायामधले फायदे, बरोबर, आपल्याला मुलाखतीचं उद्दिष्ट माहीत असलं पाहिजे. जर एखाद्या आपण शेतकऱ्याची मुलाखत घेत आहोत आणि त्या शेतकऱ्याचं शिक्षण कमी असेल तर आपण तुम्हाला मिळालेले मान सन्मान, तुमचा हुद्दा, बरोबर, शिक्षणावर किंवा तुम्ही काही लिहिलं आहे का याच्यावर भर देऊ शकत नाही. म्हणून ज्याची कुणाची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे त्याचं आपल्याला काय असलं पाहिजे, सखोल वाचन असलं पाहिजे, माहिती असली पाहिजे आणि उद्दिष्ट काय आहे मुलाखतीचं. शेतकऱ्यांची मुलाखत असेल तर शेतीचंच उद्दिष्ट असेल, खेळाडूची मुलाखत असेल तर खेळाचंच उद्दिष्ट असलं पाहिजे, किंवा एखाद्या राजकारण्याची मुलाखत घेत आहोत तर त्याच्या राजकारणातीलच आपल्याला उद्दिष्ट लक्षात ठेवावं लागेल. बरोबर. त्यानंतर तो विषय आणि उद्दिष्ट प्रत्यक्ष मुलाखतीत मित्राचे प्रश्न तयार केले पाहिजे. लक्षात आलं? हा सगळा अभ्यास केल्यानंतर आपल्याला नेमके काय प्रश्न विचारायचे आहेत, नेमकी किती वेळ आपण ती मुलाखत घेणार आहोत आणि किती गोष्टींना आपण कव्हर करणार आहोत किंवा त्यातून साध्य करणार आहोत. हे आता तुम्हाला सांगितले मुलाखतीसाठी किती वेळ असणार आहे हे लक्षात घेऊन प्रश्न संख्या तयार करावी. नाही तर मुलाखत 1 तासाची असायची, आपण 100 प्रश्न काढलेले असायचे. बरोबर. म्हणजे मुलाखतदाता बोलण्यापेक्षा आपण प्रश्न जास्त विचारू असंही होता कामा नये. त्या प्रश्नांचा योग्य क्रम ठरवून ठेवावा लागतो. आपण म्हणलं ना, क्रमाने, क्रमबद्ध शब्द वापरला होता पहा, तो क्रम योग्य असला पाहिजे. मुलाखतीचे स्वरूप नेमके कसे आहे, बरोबर, ती प्रकट असणार आहे की लिखित स्वरूपाची असणार आहे, वाचक श्रोतुबंद कोणता असणार आहे, विद्यार्थ्याची मुलाखत आहे का पालक विद्यार्थ्यांची मुलाखत आहे का नागरिकाची मुलाखत आहे की फक्त महिलांसाठी मुलाखत आहे, याची सगळी माहिती मुलाखतकाराने घेऊन ठेवलेली असली पाहिजे. मुलाखत प्रत्यक्ष श्रोत्यांसमोर आहे की रेडिओ साठी आहे की टीव्ही साठी आहे हे माहित असले पाहिजे. आता काय फरक पडतो,
प्रत्यक्ष श्रोत्यांसमोर असेल तर हजर जबाबीपणा आपल्याला त्या ठिकाणी असलाच पाहिजे. एखादा प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर मुलाखतदाराने दिलं, तर त्यातून दुसरा प्रश्न, त्यातून त्या उत्तरातून तिसरा प्रश्न, त्या उत्तरालाच अनुसरून चौथा प्रश्न, बरोबर. रेडिओसाठी असेल तर आपल्याला ते दिसणार नाहीत. मुलाखत घेणाराही दिसणार नाही आणि मुलाखत देणाराही दिसणार नाही. इथं मात्र आपल्याला दोघंही दिसणार आहेत. मग त्या ठिकाणी वेशभूषा, बसण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी रेडिओसाठी आहे म्हणजे ती स्टुडिओमध्ये असणार आहे, दोघंही दिसणार नाहीत. आणि टीव्हीवर असणार आहे तर काय, प्रेक्षक प्रश्न विचारू शकणार नाही. रेडिओवर जर मुलाखत असेल तर आपण त्यांना प्रश्न विचारू शकणार नाही. टीव्हीवर असेल तर ती मुलाखत झालेली असेल, आपण पाहत असोत. पण श्रोत्यांसमोर मुलाखत असेल तर मुलाखत संपल्यानंतर एखाद्या श्रोत्याला एखादा प्रश्न पडला असेल तर तो मुलाखत घेणाऱ्याला काय करू शकतो, विचारू शकतो. म्हणजे हे आपल्याला माहित पाहिजे की मुलाखत प्रत्यक्ष श्रोत्यांसमोर आहे, रेडिओसाठी आहे की टीव्ही साठी आहे, बरोबर. त्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलाखतीसाठी बैठक व्यवस्था, ध्वनी क्षेपण म्हणजे स्पीकर, साऊंड, माईक, वातावरण निर्मिती, गरजेनुसार संदर्भ, ग्रंथ, चित्रे, वाद्ये, वस्तू इत्यादी गोष्टी अगोदर पाहून ठेवणं चांगलं. म्हणजे काय, जर एखाद्या लेखकाची मुलाखत असेल तर वातावरण निर्मिती काय, त्याचे संदर्भ ग्रंथ, त्यांनी लिहिलेली पुस्तकं. एखाद्या चित्रकाराची मुलाखत असेल तर त्यांनी काढलेली चित्र, कोणत्या चित्रांना पुरस्कार मिळालेला आहे, कोणतं चित्र नावाजलेलं आहे, ते तुम्ही तिथं मांडली जर ती समोरासमोर असेल तर, बरोबर. किंवा एखाद्या गायकाची मुलाखत आहे तर एखादं गाणं म्हणायचं म्हटलं तर वाद्य पाहिजेत, इत्यादी इत्यादी सगळ्या वस्तू आधीच पाहून ठेवणं कधीही काय आहे, चांगलं आहे. आवश्यकता पडल्यास ज्याची मुलाखत आहे त्याला अगोदर भेटून चर्चा करावी, जेणेकरून मुलाखत आणखी सुलभ, सोपी, सुकर होईल. आधीच प्रश्न त्याला सांगितले किंवा आधी जर म्हणजे मुलाखत आहे, दोघंही एकमेकाला कधीही भेटलेले आहेत आणि डायरेक्ट मुलाखतीला सुरुवात, थोडस दडपण येईल. मुलाखत होईल, होण्याबद्दल काही नाही, पण थोडं दडपण येईल. पण गरज आहे की समजा मुलाखत घ्यायची आहे, पाहणारा प्रेक्षक वर्ग सगळ्या समाजातून आहे किंवा जास्त आहे, तर त्या मुलाखत देणाऱ्याला आधी भेटून जर चर्चा केली तर थोडीशी औपचारिक होण्याकडे, अनौपचारिक होण्याकडे काय होईल, मदत होईल. त्यानंतर आकाशवाणीवरील, दूरदर्शनवर आणि प्रत्यक्ष मुलाखती ऐकल्यास मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी नेमकी दिशा मिळण्यास काय होईल, मदत होईल, बरोबर. आजच्या तासाला आपण मुलाखत म्हणजे काय, मुलाखतीचे हेतू काय आहेत ते पाहिलं आणि मुलाखत घेण्यासाठी किंवा मुलाखत घेणाऱ्याने पूर्वतयारी काय करावी लागते. 2-2 मार्काला हे प्रश्न येतील. एवढं सगळे लिहावं लागणार नाही. 2 मार्काला जर तुम्हाला 4 किंवा 6 मुद्दे लिहावे लागतील, बरोबर. फक्त हे सगळं आपलं लक्षात ठेवायचं आहे की एवढी आपल्याला काय करावी लागते, तयारी करावी लागते. आजच्या तासाला आपण काय पाहिलं, कोणते कोणते घटकांचा, मुलाखतीतील कोणत्या घटकांचा अभ्यास केला, मुलाखतीचे हेतू काय आहेत, मुलाखत का घ्यायची आणि मुलाखत घेण्याच्या आधी काय पूर्वतयारी करावी लागते. 100% ह्या दोन्हीपैकी एक तरी प्रश्न परीक्षेला कोणत्या ना कोणत्या येणारच आहे. 2 मार्काला तुम्हाला प्रश्न येईल आणि 2 मार्काला प्रश्न आला तर साधारणपणे 4 मुद्दे, आपण जे वेगवेगळे मुद्दे पाहिलेले आहेत त्यापैकी 4 मुद्दे तुम्हाला 4-5 मुद्दे त्या ठिकाणी काय करावे लागतील, लिहावे लागतील, बरोबर. आजच्या तासाला आपण इथंच थांबूया. उद्याच्या तासाला आपण पाहणार आहोत की मुलाखत कशी घ्यायची, बरोबर. आणि मग त्यामध्ये मुलाखतीची सुरुवात, मुलाखतीचा मध्य आणि मुलाखतीचा समारोप, असे 3 घटक आहेत. ते आपण उद्याच्या तासाला पाहूया. आजच्या तासाला आपण इथंच थांबूया. काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता, नसेल तर थांबूया आपण. धन्यवाद.